जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावं, छोटे शेतकरी थकबाकीदारांची लिलाव त्वरित थांबावे या प्रमुख मागणीसाठी भाजपा आणि रयत क्रांती संस्थेच्या वतीनं नाशिक जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आलंय. नाशिक जिल्हा बँकेसमोर भाजप आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या आवारात नांगर धरून हे आंदोलन करण्यात आलंय. 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावं आणि छोटे शेतकरी थकबाकीदारांचे शेती लिलाव त्वरित थांबावेत या प्रमुख मागणीसाठी आंदोलन होतं. आंदोलनादरम्यान जिल्हा बँक आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याला पीक कर्ज देत नाही आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचं तुम्ही जाहीर निलाव काढलेले आहेत. एका शेतकऱ्यानं माझ्याकडे आत्ताच चिठी आली, आत्महत्या केलेली आहे, माणिक शंकर निकम. त्याचं कर्ज होतं 6 लाख रुपये, आता ते म्हणजे 2 लाखाचं आता ते 12 लाख रुपये झालं. कारण कोण या ठिकाणी पेरणी करणार आहे, कोण बियाणं खरेदी करणार आहे. शेतकऱ्याला शेतात राबावं लागतं, गुरांना चारा पाणी आणावं लागतं. तुमच्याकडे पगारी नाही तर शेतकऱ्याला. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. OTP देणं, बँक डिटेल्स शेअर करणं या कारणानं आतापर्यंत अनेक लोकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी आहे. मात्र नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या बाबतीत ऑनलाईन तक्रार करणं एकाला चांगलंच महागात पडलंय. योगेश पाटील यांना ड्रेनेज चेंबर साफ करण्याबाबतची एक ऑनलाईन तक्रार चक्क 30,000ला पडली. पाटील यांना ड्रेनेज साफ करण्यासाठी महानगरपालिकेच्या वेब पोर्टलवर तक्रार करायची होती. यासाठी त्यांनी थेट गुगल सर्चवरील पर्याय निवडला. त्यात https://www.com complaint board या लिंकवर त्यांनी तक्रार केली. नंतर त्यांना मोबाईलवरून कॉल आला. पुढील 72 तासात तक्रार निवारण केलं जाईल असं सांगण्यात आलं. यासाठी त्यांना 20 रुपयांचं शुल्क भरा असंही सांगण्यात आलं. शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन लिंकही देण्यात आली. या ऑनलाईन लिंकवर त्यांनी पैसे भरले आणि नंतर त्यांच्या खात्यातील 29,778 रुपये सायबर चोरट्यांनी काढून घेतले. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मी तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज पाठवला आहे, ज्याच्यात एक लिंक दिलेली आहे. तिला क्लिक करून तुम्ही पेमेंट करा, तुमची कंप्लेंट सॉल्व्ह केली जाईल. त्यामुळे मी त्या लिंकवर जेव्हा क्लिक केले आणि 20 रुपये अमाऊंट टाकून OTP टाकल्यानंतर माझ्या अकाउंटमधील 4,900 रुपये डेबिट झाले. त्याच क्षणी मला डाऊट आल्यावर मी जेव्हा त्याला विचारले की माझे 4,900 रुपये कसे काय गेले, तर तुम्ही महानगरपालिकेतूनच बोलताय, याचे तुमच्याकडे काय प्रूफ आहे, कारण तुम्ही हिंदीमध्ये बोलताय. तर त्याने मला असे सांगितलं की मी नोएडावरून बोलतो आहे, तर ही जी कंप्लेंट आहे ती सेंट्रल ऑफिस नोएडाला आहे, इथून सॉल्व्ह केली जाते. तुम्ही दिलेली कंप्लेंट मी वाचून दाखवतो. तर जी काही मी कंप्लेंट दिली त्याने ती मला सर्व वाचून दाखवली आणि माझा विश्वास संपादन केला. त्यानंतर मला असे सांगितले की तुमची ज्या लिंकवर तुम्ही क्लिक केले त्याच लिंकवर पुन्हा क्लिक करून क्लेम पेमेंट ऑप्शनला क्लिक करा, तर तुमची राहिलेली अमाऊंट येऊन जाईल. तर जसे मी त्या लिंकवर क्लिक करून 4,900 अमाऊंट टाकली, तर माझ्या खात्यातून साधारण 25,000 रुपये त्यांनी पुन्हा डेबिट केले. तर या संदर्भात मी पोलीस स्टेशनला अर्ज देण्यासाठी गेलो असता त्यांनी असं सांगितलं की तुमच्या चुकीमुळे तुम्ही त्यांना OTP दिल्यामुळे तुमचे पैसे गेले, तर ते काही तुमच्या घरी येऊन पैसे घेऊन नाही गेले, त्याच्यामुळे तुमची तक्रार घेता येणार नाही. तर मी बँकेत जाऊन माझे सर्व अकाउंट लॉक केले. बँकेने एक वरिष्ठांना मेल केला आणि मी लगेच सायबर सेल डिपार्टमेंटला गेलो. सायबर सेल डिपार्टमेंटला गेल्यानंतर त्यांनी जेव्हा मला विचारले, मी ज्या वेबसाईटवर लॉग इन केलं ती वेबसाईट चेक केली, तेव्हा असे लक्षात आले की ती वेबसाईट फेक आहे, म्हणजे फ्रॉड वेबसाईट आहे. योगेश पाटील यांनी तक्रार केलेली वेबसाईट नाशिक महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट नव्हती. महानगरपालिकेबाबत कोणतीही तक्रार करायची असल्यास
www.nmc.government.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना तक्रार दाखल करता येते. तसंच गुगल प्ले स्टोअरवर NMC ई-कनेक्ट हे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन देखील उपलब्ध करून देण्यात आलं. महानगरपालिकेच्या कोणत्याही सेवेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. पोर्टल जे तयार केलं होतं काही यांनी, त्याबाबत मनपानी संगणक विभागाने नाशिकच्या सायबर पोलिसांमध्ये आपला तक्रार अर्ज दाखल करून अशा स्वरूपाचे जे पोर्टल आहे ते बंद करण्याबाबत मागणी केलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनं लहान व्यवसाय असो किंवा मोठा व्यवसाय किंवा सरकारी कार्यालय सर्वत्रच ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार सुरू झाले. मात्र याच ऑनलाईन व्यवहारामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढले. आता गरज आहे नागरिकांनी आणि प्रशासनानं सतर्क राहण्याची. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. इगतपुरीमध्ये रेव पार्टीचा पर्दाफाश झालाय. मुंबई आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यावर रेव पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. इगतपुरीमध्ये रेव पार्टीचा पर्दाफाश झालाय. मुंबई आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्कायताज विलातील एका बंगल्यामध्ये रेव पार्टी सुरू असल्याची खबर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. यानंतर बंगल्यावर छापा टाकल्यानंतर मादक द्रव्यांसह महिला आणि पुरुष बिभत्स अवस्थेत आढळून आलेत. या रेव पार्टी प्रकरणी 10 पुरुष आणि 12 महिलांना ताब्यात घेतले. यातील 4 महिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आहेत. एका महिलेनं बिग बॉस या शो मध्ये काम केलं असल्याची माहितीही मिळाली आहे. घटनास्थळाहून कॅमेरा, ट्रायपॉड, मादक द्रव्य आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली. बंगल्यांमध्ये काही अवैध स्वरूपाचं काम चालू होतं. त्या आधारावर पोलिसांनी इथे रेड केल्यानंतर आपल्याला 10 पुरुष आणि 12 महिला ज्या आहेत त्या ड्रग्ज आणि हुक्क्याचं सेवन करताना सापडले होते. त्या संदर्भाने पोलीस आता पुढची कारवाई करत आहे. ज्या महिला आहेत त्यापैकी 5-6 ज्या आहेत त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिंग करतात. एक जी महिला आहे ती बिग बॉस हा जो शो होता त्यातली एक कंटेस्टंट आहे आणि आता पोलीस यामध्ये अधिक तपास करत आहे. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहे. त्यापैकीच एक म्हणजे सुरगाणा तालुक्यातील केळावन खोकर विहीर सीमेवरील असलेले नयनरम्य भिवतास धबधबा. अनेक पर्यटक या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यास या परिसरात येत आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गानं भरभरून निसर्ग सौंदर्य दिलंय. त्यापैकीच एक नैसर्गिक देणगी म्हणजे सुरगाणा तालुक्यातील केळावन खोकर विहीर सीमेवर असलेला नयनरम्य भिवतास धबधबा. मान्सूनचं आगमन होताच हा धबधबा वाहण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर परिसरही अतिशय सुंदर आणि मनमोहक रूप धारण करतो. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र तसंच गुजरात राज्यातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील हा भिवतास धबधबा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. उंचावरून पडणारं पांढरशुभ्र पाणी अतिशय मनमोहक दिसतं. धबधब्याच्या खालचा परिसरही अतिशय सुंदर आहे. तिथे परेटी डोह, हंडाहंडी डोह हे देखील अतिशय सुंदर आहेत. दोन्ही बाजूचा परिसर नयनरम्य आहे. पण या आदिवासी भागातील धबधब्याचं दुर्दैव असं आहे की या परिसराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. दरवर्षी या धबधब्याचं पाणी कुठल्याही कामाविना वाहून जातं. तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या अप्रतिम निसर्गाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन एक सुंदर असं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांना देखील रोजगार मिळू शकतो. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी हुमेर शेख, सुरगाणा. ऑनलाईन स्टुडंट असोसिएशन फेडरेशननं शैक्षणिक फी वसुलीच्या विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं शैक्षणिक फी वसुली विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. कोरोनाचं संकट असतानाही शाळा महाविद्यालय फी वसुलीसाठी तगादा लावत असल्यानं पालकांनी करायचं काय? हाताला काम नाही, 2 वेळच्या जेवणाची काही लोकांची भ्रांत आणि त्यात मुलांचं शिक्षण कसं करायचं, अवाजवी फी कशी भरायची. त्यामुळे या गंभीर संकटांचा विचार करत
राज्य सरकारनं त्वरित सरसकट शैक्षणिक फी माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जाते. अन्यथा 5 जुलैला मंत्रालयाबाहेर जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी दिला. आज दिनांक 28 जून रोजी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण फी माफी या प्रश्नाला घेऊन, शालेय विद्यार्थी असो, महाविद्यालयीन विद्यार्थी असो, या सगळ्यांच्या संपूर्ण फी माफीच्या प्रश्नाला घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. राज्यभर ही मोहीम आम्ही चालवत आहोत. खरं तर मागच्या पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून सरकारने फी माफी संदर्भात निर्णय घेण्याची गरज होती, परंतु तो निर्णय घेतला गेलेला नाही आहे. हे अतिशय खेदजनक आहे. या निमित्ताने आम्ही ठाकरे सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि आम्ही ही मागणी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ही संपूर्ण फी माफी ही मिळालीच पाहिजे. आणि खरं तर शिक्षण शुल्क समिती जी आहे, प्रायव्हेट स्कूल्सला, प्रायव्हेट कॉलेजेसची जी फी नियमन करण्याची जी समिती आहे, ती समिती विद्यार्थ्यांच्या विरोधी काम करत आहे. त्याच्यामुळे शिक्षण शुल्क समितीचा कायदा हा रद्द करण्यात यावा, विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी मिळण्यात यावी, शैक्षणिक कर्ज माफ व्हावं, या सगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचे रोजगार गेले आहे. अनेकांची आर्थिक स्थिती खूप नाजूक झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यालयांकडून स्टुडंटसाठी फी भरण्यासाठी खूप तगादा लावला जातो आहे आणि बऱ्याच जणांची आत्ता सध्या तरी आर्थिक स्थिती अशी नाही की ते कॉलेजची पूर्णपणे फी भरू शकतील. त्यामुळे सरकारने फी माफी आमची पूर्णपणे करावी अशी माझी मागणी आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. बहादूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षमाल खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न दिल्यानं वडनेर भैरव पोलीस स्टेशनमध्ये 11,28,477 रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चांदवड तालुक्यातील बहादुरी या गावातील शेतकरी हरिभाऊ पोपट शिरसाट यांच्या द्राक्षमालाची एकूण 3,23,459 पैकी 25,000 रुपये RTGS द्वारे दिले आणि उर्वरित 2,98,459 रुपये बाकी आहेत. तर दुसरे शेतकरी कैलास नारायण शिरसाट यांचे 3,10,028 रुपये, तर तिसरे शेतकरी सचिन पंढरीनाथ शिरसाट यांचे 5,19,990 रुपये असे एकूण 11,28,477 रुपयांच्या द्राक्षमालाची खरेदी केली होती. मात्र पैशांची मागणी केल्यानंतर आज देतो उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरं देत असल्यामुळे आरोपी संतोष तुकाराम बोराडे, अरुण देशमुख, भूषण पवार, विशाल मारुती विभुते, अमोल अविनाश चव्हाण, सागर गजानन जगताप आदींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शेतकऱ्यांना पैसे न दिल्यानं वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत न वाटता आम्ही आत्ता देतो, 15 दिवसांनी देतो, परत 15 दिवसांनी देतो अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांनी ते चेक बाउन्स होत गेले व पैसे पण आम्हाला मिळाले नाही. अशी कायम आमची फसवणूक होत गेली. त्यांनी आमचे पैसे न दिल्यामुळे, आम्ही वारंवार विनंती करूनही पैसे न दिल्यामुळे आम्ही अखेरीस चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ती फिर्याद दाखल केली, त्याचा पाठलाग पोलीस करत आहे. तरी आमचे पैसे, आम्हाला आमच्या हक्काचे पैसे हे मिळावे अशी आम्ही सर्व आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने, आमच्या गावातील तसेच बरेच शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. ह्या एक्सपोर्टनं चांदवड तालुका, दिंडोरी तालुका, निफाड तालुका आणि त्र्यंबकेश्वर येथील पण शेतकऱ्यांची अशी 53 ते 55 शेतकऱ्यांची फसवणूक केली असून जवळजवळ सर्वांचे 2.25 कोटीच्या आसपास पैसे असून कोणालाही पैसे काही दिले नाही. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. निफाड तालुक्यातील भुसे येथे मोकाट जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय. भुसे येथे म्हाळसा कोरे भुसे रस्त्यालगत राहणारे ज्ञानेश्वर आघाव या शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याची शनिवारी घटना घडली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत निफाड येथील वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटेच्या दरम्यान सावधच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली. या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेतलंय. बिबट्या अंदाजे 3 वर्षाचा नर जातीचा असल्याची माहिती वन विभागानं दिली.
या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडलं जाणार आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. मालेगाव शहर परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय. सर्वच रस्ते जलमय झाले असून अनेक वस्तीमधील घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिक आता हैराण झाले. मालेगाव शहर परिसरामध्ये रात्री आणि पहाटे मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे सर्वच रस्ते जलमय झाले. सखल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. सय्यदनगरसह इतर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. घरात गुडघ्याच्या वर पाणी गेल्यामुळे नागरिकांची मोठीच तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पहिल्या पावसातच शहर पाणी झालं असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे नागरिकांना मात्र रात्र जागून काढावी लागली. जागर जनस्थानसाठी अमित शेख, मालेगाव. धुळे शहरातील पाचकंदील चौक येथे शंकर मार्केट येथे कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीत लाखो रुपयांचं नुकसान मात्र झालंय. धुळे शहरातील पाचकंदील चौकामध्ये शंकर मार्केट आहे. याच ठिकाणी कापड मार्केट देखील आहे. या कापड मार्केटमध्ये जवळपास 100 लहान मोठी कापड व्यावसायिकांची दुकानं आहेत. या मार्केटला पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग कशी लागली यामागील कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत महापालिकेला वारंवार कळवून देखील अग्निशमन बंब वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्यानं आजूबाजूच्या परिसरातील दुकानांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येते. तसंच या भागात नागरी वस्ती देखील आहे, त्यांच्या घरांना देखील धोका निर्माण झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. वाजता आम्हाला कळालं की शंकर क्लॉथ मार्केटमध्ये आग लागलेली आहे. आम्ही सर्व समाज बांधव इकडे सर्व लगेच येऊन गेलो. एकमेकांची दुकानं खाली करायचा प्रयत्न केला, पण आग जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर लागलेली होती. कारण तर अजून काही माहिती नाही, पण फार मोठ्या प्रमाणावर आग लागली असून धुळ्याचे 2 बंब लगेच येऊन गेले होते, पण एक बंब अजून नादुरुस्त आहे म्हणून आपण ढाके साहेबांना सांगून लगेच अमळनेरला, शिंदखेडा, पारोडा आणि मालेगावला आपण फोन केले. त्याच्यानंतर सर्वात अगोदर अमळनेरचे 2 बंब येऊन गेले होते. शिंदखेड्याचे पण आलेले आहे, पण मालेगावचे आणि पारोडाचे अजून काही आलेले नाही. याच्यामध्ये जवळपास 40 दुकाने ही संपूर्णपणे खाक होऊन गेलेली आहेत. त्यांच्या स्टॉकचं पूर्णपणे जळालेलं आहे. त्याच्यामध्ये आता काहीच शिल्लक नाही आहे. बाहेरचे पण दुकानं आहेत, त्याच्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता नुकसानीचा अंदाज आता लगेच सांगता येणार नाही, पण महापालिकेच्या यंत्रणेने त्यांच्याकडे यंत्रणा थोड़ी कमी होती, पण नंतर थोड़ा त्याच्यानंतर आग विझवण्यामध्ये आता यश येत आहे. हमें सवेरे 5 बजे फ़ोन आया कि शंकर मार्केट में बहुत भीषण आग लगी है. जब तक हम यहाँ पहुँचे फायर ब्रिगेड की गाड़ियाँ थी और अभी तक कारण उसका स्पष्ट नहीं हो पाया है कि किस प्रकार आग लगी है. लेकिन जब हम यहाँ पहुँचे तो उस समय 2 फायर ब्रिगेड की गाड़ियाँ यहाँ खड़ी थी धुलिया की, और हमारी इच्छा थी कि और ज़्यादा से ज़्यादा गाड़ियाँ चाहिए, क्योंकि आग का जो भड़काव था वो बहुत ही ज़्यादा स्वरूप में था, जो कि कंट्रोल होने के इसमें नहीं था. और प्रशासन से हमने कई नगर सेवकों और सभी को फ़ोन किया, और हमारे जितने समाज के नवयुवक और जितने भी कार्यकर्ता हैं वो सब यहाँ एक ही फ़ोन पे जैसा जैसा पता चला हर तरीके से हर कोई सेवा करने आया है. भोजपुरी समाज, सिंधी समाज और बाकी अदर जो भी है सभी ने हमारे यहाँ आकर माल निकालने का काम कराया, और पानी जितना कोशिश हो सका कि नज़दीक से नज़दीक जाकर पानी मारने की कोशिश की. और उसके बाद बाकी जो दुकाना है यहाँ पर जो है ना पानी से पूरा माल पूरा हो चुका है और काला हो चुका है माल, जो कि बिकने की हालत में नहीं है. देखा जाए तो लगभग हर दुकान में नुकसान हुआ है यहाँ. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे.
आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, NATA, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. ब्रेक नंतर आपलं स्वागत.
श्रीरामपूर येथील खिल्लारी वस्ती परिसरातील कांबळे परिवारातील मयत सागर कांबळे यांनी पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली। यावरून पत्नीने नकार देताच रागाच्या भरात घराबाहेर पडून सागर या तरुणानं पाटामध्ये उडी घेऊन त्याची जीवनयात्रा संपवली आहे। श्रीरामपूर येथील खिल्लारी वस्ती परिसरातील कांबळे परिवारातील सागर कांबळे यानं पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली। पत्नीनं नकार देताच रागाच्या भरात घराबाहेर पडून सागरनं खिलारी वस्ती या ठिकाणी वाहत्या पाटात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली। सागर यानं पाटात उडी घेताच परिसरातील नागरिकांनी शोध मोहीम करण्यास सुरुवात केली, पण पाटाला पाणी असल्यामुळे तपास करणं अवघड जात होतं। त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली। अखेर 2 दिवसानंतर अशोक कारखाना गेट या ठिकाणी नागरिकांना सागरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला। पोलिसांच्या मदतीनं हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर इथे हलवण्यात आला। सागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर। अक्कलकुवा शहरामध्ये बस स्थानकाच्या मागे असलेले श्रीरामनगर जवळील नदीकाठावर अवैध हत्यारांची देवाणघेवाण करताना 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुस यासह दोघांना रंगेहात पकडण्यात आलाय। अक्कलकुवा इथल्या बस स्थानकाच्या मागील नदीकाठावरील परिसरामध्ये अवैध हत्यारांची देवाणघेवाण होणार असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं पोलिसांकडून संबंधित ठिकाणी सकाळपासूनच सापळा रचण्यात आला। शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी आरोपी राजू सिंग शिकलीकर तसंच कैलास नाईक हे दोन्ही अवैध हत्यारांची देवाणघेवाण करताना रंगेहात आढळले। त्यांच्याकडून 55,000 रुपये किमतीच्या 2 गावठी पिस्तूल आणि 2100 रुपये किमतीचे 16 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहे। आरोपी राजू सिंग शिकलीकर याच्या घराची झडती घेतल्यानंतर घरात 2500 रुपये किमतीच्या 5 लोखंडी तलवारी देखील आढळल्या। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या ठिकाणी त्यांच्याकडे कट्टे सापडले आहेत आणि अक्कलकुवा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र शिंगटे साहेब यांचे सहकारी चौधरी साहेब आणि अपर येथील पूर्ण टीम यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि हे गुन्हे उघडकीस करून आणून त्यांनी यांचा पुढील अजून तपास करायचा आहे की बाबा हे कशासाठी आणले होते, पुढे काय केलं असेल त्याचा सविस्तर तपास शिंगटे साहेब करणार आहेत आणि यासाठी माननीय पोलीस अधीक्षक पंडित साहेब नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा। कातळगाव फाट्याजवळ फरशी पुलावर पोकळ जागा झाली आहे। यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जातोय। कळवण तालुक्यातील नांदूर इथे अभोणा इथे जाणारा 2 किलोमीटर रस्त्याच्या बाजूला कातळगाव फाट्याजवळ फरशी पुलावर पोकळ जागा झाली आहे। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा नांदुरी तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र कानडे यांनी दिला आहे। मला असं म्हणायचं आहे, नांदुरी ते अभोणा आमचा आदिवासी भाग आहे, रहदारी जास्त असते। ते कातळगाव ते नांदुरीच्या मध्ये एक पूल आहे, त्याला एकदा खड्डा पडलेला आहे, तिथे वेळोवेळी ॲक्सिडेंट होतात त्या खड्ड्यामुळं। त्याच्यामुळं कोणाची बी जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील असं आमचं म्हणणंच राहील। उपोषणाला बसावं लागेल। याच्या पहिले त्यांनी याची पूर्तता करावी आणि सार्वजनिक बांधकाम याच्याकडे लक्ष घालील व आमदार नितीन पवार साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील अशा। जागर जनस्थानसाठी इम्रान शहा, कळवण। पत्नीचे ब्लड कॅन्सरनं निधन झाल्यानंतर शामराव मोगलांनी विषमुक्त शेती करण्यास सुरुवात केली आहे। फळे, भाजीपाला या पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक यांचा मारा होत असल्यानं गंभीर आजार बळगावत आहेत। पत्नीला याच कारणानं ब्लड कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तिला श्रद्धांजली म्हणून विषमुक्त शेती संकल्पना त्यांनी साकारली आहे। शामराव सीताराम मोगल हे निफाड तालुक्यातील मौजे सुकेणा येथील शेतकरी। शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक मैदानं गाजवली। राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलं। शिक्षण आटोपल्यानंतर वर्षा शामराव मोगल या प्राध्यापिकेसोबत विवाह झाला। मात्र काही दिवसातच वर्षा मोगल यांना ब्लड कॅन्सर असल्याचं समजलं। मुंबई पुण्यासह जवळजवळ 17 हॉस्पिटलमधून 18 महिने ब्लड कॅन्सर आजाराचा प्रवास झाला।
या दरम्यान वर्षा यांची दृष्टी गेली. एक अवयव निकामी होत गेले आणि अखेर 4 वर्षांपूर्वी वर्षा यांना मृत्यूने गाठलं. जीवघेण्या आजारातून पत्नीला वाचवण्यासाठी शामराव मोगल यांनी लाखो रुपये खर्च केले. मात्र अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूचा संसाराच्या मैदानावर पराभव झाला. शामराव मोगल यांनी दुःखाला सामोरं जात या धक्क्यातून विषमुक्त शेतीचा संकल्प केला आणि यातूनच पत्नीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टर सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानं नैसर्गिक विषमुक्त शेती सुरू केली. आपल्या 20 एकर शेतीत 6 एकर गहू, 8 एकर ऊस, 2 एकर कांदा या पिकांना केवळ जीवामृताचा वापर करून भरघोस त्यांनी उत्पन्न घेतलं. द्राक्ष बागेला सुद्धा 80% जीवामृताचा वापर केला जातो. जीवामृताचा वापर करून पिकवलेल्या गव्हास 5,000 रुपये क्विंटल भाव मिळाला. शामराव यांच्याकडे सर्व प्रकारची फळझाडं आहेत, तर 8-10 गायी आहेत. यात गीर गाय, डांगी गाय यांचा समावेश आहे. यांना चारा सुद्धा विषमुक्त म्हणजेच जीवामृताचा दिला जातो. या विषमुक्त शेतीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले. मी पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक विषमुक्त शेती करतो. गेल्या 10 वर्षापासून मी ऊसाचं चिपट, गव्हाचं काढ हे शेतातच कुजवतो आणि देशी गाई माझ्याकडे डांगी, गीर आणि खिल्लार गाई आहे. बैल आहे 2 शेतीसाठी. तर ह्या सगळ्याच्या साहाय्याने मी नैसर्गिक विषमुक्त शेती करतो. तर मी द्राक्ष, ऊस, कांदे, गहू हे 100% विषमुक्त करतो. फक्त द्राक्ष 80% मी करू शकलो. भविष्यात मी विषमुक्त 100% करण्याचा प्रयत्न करतोय आणि बैलाचा शेतीला वापर जवळपास 70 ते 80% मी वाढवला आहे. आणि परत जी काही विषमुक्त शेती माझी गहू, कांदे, ऊस, गहू, कांदे, तर हे गहू 5,000 रुपये क्विंटल विकले. कांदे आता 40 रुपयाने मी विषमुक्त विकतोय. शिबिर केलं आणि त्यांच्या पुस्तकातून ते सर्व ज्ञान घेतलं आणि त्या पद्धतीने आज मी करतोय. तर सर्व शेतकरी बांधवांना मला हीच विनंती आहे, आपल्या शेताच्या बांधावर नैसर्गिक विषमुक्त फळझाडं वाढवा, आपली शेती विषमुक्त करा, आपलं आरोग्य सांभाळा आणि जुन्या आजी आजोबांनी जसं दीर्घ आयुष्य जगलं तसं आयुष्य जगून आपलं जीवन यशस्वी करा. विषमुक्त तंत्रानं पिकवलेला कांदा 1 जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्तानं वाजत गाजत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला जाणार आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गत आठवड्यापासून सलग अपघाताच्या घटना सुरू आहे. आज सकाळी पुन्हा 6 वाजेच्या सुमारास ग्राम सोनरी येथील 2 ट्रकमध्ये ओव्हरटेक दरम्यान भीषण अपघात झालाय. ट्रक क्रमांक MP17HH 4944 आणि ट्रक क्रमांक MS04 CG5087 हे दोन्ही ट्रक अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जात होते. दरम्यान यातील MS04 CG5087 या ट्रक चालकानं बाजूच्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना अचानक संबंधित ट्रकचं संतुलन बिघडलं आणि ट्रक रोडच्या कडेला पडला. रोडवरून मूर्तिजापूरकडे दुचाकी क्रमांक MH30 AW 5837 वरून जात असलेला इसम शेख रेहमान शेख इम्रान राहणार काटेपूर्णा हा पडलेल्या ट्रक खाली दबल्यानं जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मूर्तिजापूर पोलिसांना कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. तर ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाले असून त्यांनाही पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया आज कोरोनाच्या सावटाखाली ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली आहे. यात भाजपाचे उमेदवार भगवान गवळी यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यात भाजपचे नगरसेवक भगवान गवळी हे विजयी झाले. धुळे महानगरपालिकेवर नगरसेवकांच्या संख्येच्या बळावर भाजपकडे धुळे महानगरपालिकेची सत्ता आहे आणि आज उपमहापौरपदी भाजपचे उमेदवार भगवान गवळी विजय घोषित झाल्यानं धुळे महापालिकेवर पुन्हा एकदा उपमहापौरपदी भाजपचा उमेदवार बसल्यानं
उपमहापौर पद पुन्हा भाजपकडेच राहिले. एक गरीब घरचा मुलगा आहे. मला या पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. माननीय या देशाचे माजी संरक्षण मंत्री डॉक्टर बुवाजी भांबरे, जयकुमार भाऊ, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील साहेब, गिरीश भाऊ महाजन, आमचे मार्गदर्शक माननीय अनुभव अग्रवाल, चंद्रकांत बाबू आमचे महापौर, तसेच आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते यांनी मला गेल्या 30 वर्षापासून सांभाळलंय, म्हणून मी त्याचे मनापासून आभार मानतो. म्हणून मी या ठिकाणी काम करत असताना सर्वांना न्याय देईल आणि पक्षाला कोणा हानी पोचणार नाही याची मोठी जबाबदारी घेईल. या सर्व निवडणूक प्रक्रियेत भाजपचे भगवान गवळींना 50 मतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खान सदीम हुसेन रहमतुल्ला यांना 19 मतं मिळाली. तर MIMचे मेहरुन्निसा जाकीर यांना 4 मतं मिळाली. धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या 2.5 वर्षांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत असल्यानं महापौर पदाच्या आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यानं त्यावर 12 जुलैला कामकाज होणार आहे. त्यामुळे महापौर पद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता आहे. गवळी भगवान शंकर यांना 50 इतके मते पडले असून ते रीतसर उपमहापौर पदावरती निवडून आल्याचं मी घोषित केलेलं आहे. याच्या पाठोपाठ 2 नंबरची मते खान सदीम हुसेन रहमतुल्ला यांना 19 वैध मते पडलेली आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर शेख मेहरुन्निसा जाकीर यांना 4 वैध मते पडलेली आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. येवले तालुक्यातील ममदापूर राखीव वनहद्दीतील लेंडीखत परस्पर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? चौकशीच्या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेनं वनक्षेत्र परिसरातच उपोषण सुरू केलंय. ममदापूर वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अर्थकारणाचं पाणी मुरत असल्याची चर्चा होत असतानाच वन कर्मचाऱ्यांनी वन हद्दीतील लाखो रुपयांचं लेंडीखत परस्पर विक्री केल्याचा महाप्रताप करून एक प्रकारे शासनाला आव्हानच दिले. सर्व नियम धाब्यावर बसवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याऐवजी वन विभागाचे अधिकारी दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात अधिकाऱ्यांचे देखील खिसे गरम झाले की काय असा संशय सामान्य जनतेतून व्यक्त होतोय. या प्रकरणी मराठा मावळा संघटनेनं ग्रामपंचायत आणि वन विभागाकडे तक्रार करून चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. चौकशी करण्याऐवजी अधिकारीच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत मराठा मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास गुडगे यांनी वन हद्दीतच उपोषणाला सुरुवात केली. वन हद्दीमध्ये जो लेंडी खत चोरी प्रकरणाचा जो प्रकार घडला त्या प्रकरणाशी जे संबंधित अधिकाऱ्यांवर जो आमचा संशय आहे, म्हणजे त्या प्रकरणाशी जे वनपाल असतील, वनरक्षक असतील किंवा वन अधिकारी असतील यांच्या माध्यमातूनच हे खत चोरी गेल्याची मराठा मावळा संघटनेला शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची मराठा मावळा संघटनेने ग्रामपंचायत व यांच्या वरिष्ठ वन विभागाचे उत्तर पूर्व चे अधिकारी तुषार चव्हाण यांच्याकडे देखील यांनी निवेदनाद्वारे कळवली आहे. परंतु अद्याप या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारे निलंबनाची कारवाई झालेली नसून किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई आत्तापर्यंत या प्रकरणात झालेली नसून सदर या प्रकरण जोपर्यंत या ची सखोल चौकशी करून या दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मराठा मावळा संघटना आज रोजी या ठिकाणी उपोषणाला बसली आहे. असेच उपोषण हे आमचे सुरूच राहतील. मी एवढंच सांगतो आणि थांबतो. पालकमंत्री नामदार छगन भुजबळांच्या मतदारसंघात चौकशीला विलंब का असा देखील सवाल उपस्थित होतोय. उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रदीप दवंगे, रिकेश मोरे, ज्ञानेश्वर भगत, स्वप्नील चव्हाण, राकेश वाडिले, अमित शर्मा आदी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी आयुष शहा, येवला. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता
आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे. पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या
आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद.